नमस्कार। दिव्यांग वृद्ध निराधार शेतकरी शेतमजूर गायरान पट्टेधारक आणि उपेक्षित समाज आणि सर्व सुज्ञ मतदार या काल झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वांनी उत्साहाने आपण आपला अधिकार बजवल्याबद्दल सर्वप्रथम दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मी चंपतराव ठाकरे पाटील कुंचिलकर आपले सर्वांचे आभार व्यक्त करतोय। या लोकशाहीमध्ये आपल्याला दिलेला अधिकार लोकशाही बळकट करण्यासाठी, देश हितासाठी, राज्य हितासाठी आपण आपले अमूल्य मते देऊन आपला प्रतिनिधी निवडलेला आहे। पण तो निवडलेला प्रतिनिधी हा उपेक्षित समाजासाठी, दीनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधार शेतकरी गायरान पट्टेधारक शेतमजूर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचे प्रश्न अधिवेशनामध्ये मांडून त्यांना न्याय मिळावा म्हणून या लोकशाहीच्या प्रणालीप्रमाणे आपला प्रतिनिधी निवडतोय। पण आतापर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा आज उपेक्षित समाज उपेक्षितच आहे। त्या उपेक्षित समाजासाठी म्हणावे तसे लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत, म्हणून आपल्या दीनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधारला कुठे न्याय मिळत नाही। आणि दिव्यांग वृद्ध निराधार आणि उपेक्षित समाजाला न्याय मिळावा म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना स्थापन केली आणि अनेक संघटना स्थापन करून आपापल्या परीने या शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी वारंवार आंदोलन करून शासन प्रशासनाचे लक्ष आपण वेधत असताना सुद्धा लोकप्रतिनिधी आम्ही दिव्यांगाचे कैवारी म्हणून मताचे ज्यावेळेस निवडणूक असते त्यावेळेस मताची मागणी करीत असताना उपेक्षिताचे समाजाचे आम्ही कैवारी म्हणतात, पण निवडून आल्यानंतर 5 वर्षे आपल्याकडे ढुकून पाहत नाहीत, ही खेदाची बाब आहे। आता दिव्यांगाचा 3 डिसेंबर रोजी दिव्यांगाचा जागतिक दिन आहे। दिव्यांगाचा हा जागतिक दिन आम्ही दिव्यांगाने काय म्हणून साजरा करायचा? ज्या दिव्यांग बांधवासाठी 2016ला कायदा करून दिव्यांग बांधवांना तर आतापर्यंत अनेक कायदे झाले, पण 2016च्या कायद्याची सुद्धा अद्याप कुठे अंमलबजावणी झालेली नाही। अनेक दिव्यांगांना त्या सवलतीपासून हक्कापासून वंचित राहावे लागत आहेत। एवढंच नाही मित्रांनो, या निवडणुकीमध्ये दिव्यांगाचा प्रश्न एकाही उमेदवाराने आपल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला नाही, हे खेदाची बाब आहे। म्हणून आपल्याला 3 डिसेंबर हा जागतिक दिनी आपल्याला मोर्चा काढून या शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण या आक्रोश मोर्चा 3 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे। तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनो, जागे व्हा, उठा आणि संघटित व्हा आणि या संघर्षासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मी आपल्या दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीनं सर्व तमाम नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग वृद्ध निराधारांना आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।